सो लेट अस सी राउटर्स बूटिंग सिक्वेन्स. राउटर चालू झाल्यावरती काय होणार. सर्वात आधी जेव्हा राउटर आपण चालू करतो तर तो पॉवर ऑन सेल्फ टेस्ट करणार. पॉवर ऑन सेल्फ टेस्ट म्हणजे तो काय करणार, आपल्या प्रत्येक कॉम्पोनेंटला एक इलेक्ट्रिकल प्रोब पाठवतो. पॉवर ऑन सेल्फ टेस्ट म्हणजे हार्डवेअरची सगळी माहिती करून घेणार की माझ्याकडे कोणता कोणता हार्डवेअर आहे, आणि जर का तो हार्डवेअर व्यवस्थित चालतोय, दुरुस्त आहे तो हार्डवेअर, तर तो हार्डवेअर रिप्लाय करणार आणि दुसऱ्या स्टेपवरती जाईल राउटर. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार, बूट स्ट्रॅप STRAP बूट स्ट्रॅप कोड एक्झिक्यूट केलं जाणार, आणि हा बूट स्ट्रॅप कोड सांगतो आपल्या राउटरला की आपला iOS इंटर नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टम कुठं आहे. आता तुमच्या राउटरवरती आपल्या पीसी मध्ये कसं काय हार्ड डिस्क असतंय, त्या हिशोबाने आपल्या राउटरवरती एक फ्लॅश ड्राईव्ह असणार. फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे एक लहान बारीक कार्ड दिसणार तुम्हाला. ह्याची साईज बहुतेक 128 MB मध्ये दिसणार. 128 तेही लई जास्त झालं. आपल्या iOS साठी आपल्याला 64 MB मिळाले तरीही लई होत आहे. तर आता काय केलं त्यांनी, आधी कॉम्पोनंट्स चेक केले, त्यानंतर बूटस्ट्रॅप कोड एक्झिक्यूट केलं आणि त्याला माहिती पडायला ठीक आहे माझं iOS फ्लॅश ड्राईव्ह वरती आहे. ह्या फ्लॅश ड्राईव्ह वरनं तो लोड करणार, त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार. एक्स्ट्रॅक्ट करताना आपल्याला असं हॅश दिसा येणार. एकदा iOS लोड झालं तर iOS लोड केल्याच्या नंतर हा दुसरा स्टेप आहे जो तो परफॉर्म करणार. पण हा स्टेप कधी परफॉर्म केला जाईल, जेव्हा त्याच्याकडे आधीचं सेव्ह केलेलं काय काम असणार. म्हणजे तुम्ही जर काय आधी सेव्ह केलं आहे तर त्या कॉन्फिगरेशनला तो परत बोलून घेणार पुढे. आणि आपण काम करणार तर कुठे, तुमच्या राउटरवरती. आपण राउटरच्या रॅम वरती काम करतो. कधीही लक्षात ठेवायचं, यू विल ऑलवेज बी वर्किंग ऑन युअर रॅम. रॅम म्हणजे तुम्ही जर का तुमची कॉन्फिगरेशन सेव्ह केली नाही आणि राउटर रिबूट झाला किंवा पॉवर रिसायकल झालं तो डिव्हाइस, तर तुमच्याकडे काहीही सेव्ह केलेली कॉन्फिग नसणार आहे. तर दीज आर युअर बेसिक पुटिंग सिक्वेन्स. आधी कॉम्पोनंट्स चेक करायचे, बघायचं बूटस्ट्रॅप एक्झिक्यूट करायचं, पाहायचं iOS कुठं आहे, iOS ला एक्स्ट्रॅक्ट करायचं रॅम वरती, आणि त्यानंतर जर का आधीची काय कॉन्फिगरेशन असली तर ठीक आहे, कॉन्फिगरेशन नसल्यावरती नॉर्मल असं प्रॉम्प्ट दाखवणार आपल्याला. हे बघा, CLI वरती क्लिक केलं तर काय होतंय, आधी सर्वात आधी बूटस्ट्रॅप कोड एक्झिक्यूट केला जाईल. iOS मिळाला त्याला, व्हर्जन काय आहे, आणि ह्या iOS ला इमेजला हे लोड करणार. ह्याला डिकॉम्प्रेस करून तो रॅम वरती घेऊन येतो. रॅम वरती आणल्याच्या नंतर सिस्कोचे जे काय आहे ते सगळे इथं डिस्प्ले केले जातील. दिस इज युअर व्हर्जन, हा फ्लेवर आहे. दिस इज युनिव्हर्सल इमेज K9. अँड आपली सिरीज जी चालू आहे ती 15 कोड चालू आहे. जसं विंडोज मध्ये Windows 7 Windows 8 येणार, तसं इथं व्हर्जन 15 चालू आहे. आता 15 डॉट समथिंग. आधीचा कोड होता 12 डॉट समथिंग, 12 होता, आता 15 आहे. हा टेक सपोर्टची वेबसाईट आणि हे सगळे US गव्हर्निंग लॉज. त्यानंतर तुमच्याकडे किती इंटरफेसेस आहेत तो दाखवणार, तुमची मेमरी किती यूज केली तोही दाखवणार. आणि आता हे सांगतो की तुम्हाला बेसिक कॉन्फिगरेशन करायचं आहे का. ह्याचा अर्थ काय, कधीही हे पाहिलं तर हे लक्षात घ्यायचं की आधीची काहीही कॉन्फिग नाही ह्याच्यावरती. द राउटर डज नॉट हॅव एनी प्रिव्हियस कॉन्फिगरेशन. म्हणजे आता तो तुम्हाला विचारतो तुम्हाला कॉन्फिगरेशन करायचं आहे काय, तर ह्या प्रॉम्प्ट वरती कधीही नो सांगायचं. जर का तुम्ही चुकून येस ही सांगितलं, पहिल्यांदा चुकून येस सांगायचं आणि तो आपल्याला प्रश्न विचारत जाणार आहे. तर इथं आल्यावरती अडकून आपण Ctrl+C दाबतो. ऑलवेज मेक इट अ पॉइंट, Ctrl+C दाबायचं आणि रिटर्न म्हणजे एंटर की प्रेस करून तुम्ही तुमच्या प्रॉम्प्ट वरती येणार. तर ही तुमची व्यवस्थित बूट सिक्वेन्स आहे, म्हणजे तुमच्याकडे सगळं व्यवस्थित चालतोय. जर का तुमच्या राउटर मध्ये काय इश्यू असतात, फॉर एक्झाम्पल तुमच्या ह्या फ्लॅश ड्राईव्ह मध्ये iOS करप्ट झालाय, समजा तुमची हार्ड डिस्क करप्ट झाली, तर हार्ड डिस्क करप्ट झाल्याच्या नंतर ह्या स्टेजवरती iOS तर लोकेट झालं पण iOS खराब आहे, तर ह्यो काय करतो, मागं जाऊन एक सर्व्हर ला लोकेट करतो. TFTP इज अ ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एक सर्व्हर आहे जो आपली फाईल्स ठेवण्याचं काम करणार. FTP इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल अँड TFTP इज ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. TRIVIL ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल.
व्हॉट एव्हर द स्पेलिंग माहिती. सो जर का माझ्याकडे iOS नाहीये तर मी बाहेर जाऊन एका TFTP ला विचारणार की बाबा तुझ्याकडे iOS आहे का, तर मला दे. जर का TFTP शी काय कॉन्टॅक्ट झालं नाही तर तुम्हाला रॉम मॉन असं मोड दिसणार. दिस इज कॉल्ड द फॉल बॅक सिक्वेन्स. म्हणजे जर का iOS खराब आहे, TFTP ही सापडत नाहीये, तर मी रॉम मॉनिटर मोड वरती, हा आपल्या बायस वाणी आहे, रॉम मॉनिटर मोड, आणि अशी ग्रेटर दॅन दिसते आपल्याला.